आपल्या भाषेचं नक्की भविष्य काय, त्यातले साहित्य व्यवहार यांचं भविष्य काय, त्या दृष्टीने काय प्रयत्न व्हायला हवेत, अशी संकल्पना घेऊन आपण उद्घाटनानंतरचं हे पहिलं सत्र आयोजित केलं आहे, मराठी भाषा अभिजातता आणि साहित्यिक उपक्रम. त्यासाठी आपल्याला सत्र अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर आनंद काटीकर आणि मिलिंद चिंत्रे. त्या दोघांनाही मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावरती यावं. सगळ्यात पहिला प्रश्न मला स्वानंद सर तुम्हाला विचारायचा आहे की मगाशी बोलता बोलता जसं आसावरी काकडेताई म्हणाल्या की चांगला माणूस असेल तर त्याच्याकडनं चांगलं लेखन होतं आणि चांगलं लेखन होण्यासाठी अर्थातच जी काही आपली भाषा असेल तर ती चांगली लिहिता बोलता वाचता यायला लागते. आणि तुम्ही अनेक वर्ष संपादनाच्या क्षेत्रात काम करताय. तर आता आपण जेव्हा मराठी भाषा म्हणून विचार करतो आणि आजच्या तंत्रयुगातला विचार करतो तेव्हा दोन प्रश्न आहेत तुमच्यासाठी की संपादन किती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं, कारण आजकाल जे सेल्फ पब्लिशिंग आणि ई बुक्स याचा जो जमाना आला आहे त्याच्यात संपादनाचं महत्त्व तुम्हाला कसं अधोरेखित करावं असं वाटतं. आणि दुसरं असं की दोन दृष्टींनी संपादन होऊ शकतं, एकतर व्याकरणाच्या अंगाने शुद्धलेखनाच्या अंगाने त्या भाषेच्या, मग ती बोलीभाषा असेल किंवा प्रमाण भाषा असेल, आणि दुसरं असतं विषय किंवा आशय संपादन, त्याची थीम काय आहे पुस्तकाची त्यानुसार. तर त्याबद्दल काय सांगाल? नुक्कड साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना प्रथमतः नमस्कार करतो. आत्ता वरखेडे सरांचं भाषण जर अत्यंत तन्मयतेनं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल तर आपल्या असं लक्षात येईल की वरखेडे सर हे संशोधक आहेत, समीक्षक आहेत, पण त्याचबरोबर ते अत्यंत चांगले संपादक आहेत. म्हणजे श्रीवाणी काय किंवा अनुष्टुप काय ही जी महाराष्ट्रातली महत्त्वाची चळवळ आहे, वाङ्मयीन चळवळ, त्याचं नेतृत्व सुरुवातीच्या काळात त्याची स्थापना आणि नेतृत्व सरांनी केलं आहे. त्यामुळे संपादन म्हणजे काय आणि संपादनाची गरज काय या दोन्ही खरं तर उत्तरं त्यांनी त्यांच्या भाषणात दिली आहे. पण आता अगदी फोकस माझ्यावर आहे त्यामुळे उत्तर द्यायचं झालं तर संपादकाशिवाय लेखन म्हणजे सगळा गोंधळ असतो असं मला वाटतं. सुरुवातीच्या काळात आत्ता टीका केली जाते त्याच्यावर किंवा मध्यंतरी पण की तुमच्या कथेला टोक नाही अशी पत्रं यायची आणि अशी पत्रं आल्यानंतर मग त्याचा एक वेगळ्या प्रकारे अर्थ घेण्याची सवय लोकांना लागली. पण ती टोकदार कथा जी आहे तीच आज तुमच्या माझ्या मनावर पक्की रुजलेली आणि रुतलेली आहे. हे कसं घडलं, हे कसं पुढे आलं, हे कसं लोकमानसावर बिंबलं गेलं, तर त्या कथेमध्ये त्या लेखकाला जे सांगायचं आहे ते त्याच ताकदीने त्याच सबळतेनं संपादकाला लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. प्रश्न असा आहे संपादनाची गरज काय, तर संपादनाची गरज ही 100% आहे. मध्यंतरीच्या काळात प्रसिद्ध करणं, पुस्तक प्रसिद्ध करण्यातला जो सोपेपणा आला आणि त्यामुळे स्वतःच लेखक स्वतःचं पुस्तक 4 पानं लिहून झाली की ती प्रकाशित करू लागला. पण ती प्रकाशित केल्यानंतर आज जे आपण म्हणजे आत्ता जो सरांनी मुद्दा मांडला की जे जे काही घडतं आहे किंवा जे जे काही घडलं आहे किंवा साहित्यातलं आजचं जे काही वास्तव आहे त्याला कारण काय, तर तो स्वतःच लेखक लिहू लागला, ते प्रसिद्ध करू लागला आणि त्यामुळे त्याच्यातलं उणे अधिकपण काय आहे हे त्याला माहिती नाही. त्याचं त्याच्या लेखनावर प्रेम आहे त्यामुळे तो प्रसिद्ध करतो, कार्यक्रम असला की बाहेर विक्रीला त्याच्याच मुलाला बसवतो आणि ती पुस्तकं विकायला लागतो. त्याच्यातून जो काही एक साहित्याचा स्तर खाली आला. हां, म्हणजे संपादकाचं काम, दुसरा प्रश्न पण मी याच्यातच दोन्ही उत्तरं देतो की संपादकाचं काम म्हणजे समजा माझ्याकडे एखादं पुस्तक तुम्ही प्रकाशित करू नका, संपादित करून द्या, एवढं म्हणण्यासाठी जर एखादा लेखक आला आणि मी त्याला सांगितलं की मी या 100 पानी पुस्तकाचे 25,000 रुपये घेईन तर त्याचे डोळे आश्चर्यानं लाल होतात. अगदी. हां, म्हणजे इतके पैसे, कारण त्याच्या मनात इतकंच असतं की संपादन करणं म्हणजे ऱ्हस्व दीर्घ पाहणं. संपादन करणं म्हणजे ऱ्हस्व दीर्घ पाहणं नव्हे, त्याच्यासाठी मुद्रित शोधक नावाची एक स्वतंत्र व्यवस्था आहे आपल्याकडे. पण संपादन करणं म्हणजे इतकं बारकाईनं आहे. त्याला वाङ्मयीन संपादन जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी लेखकाला जे जे म्हणायचं आहे ते आशयदृष्ट्या त्याला कळलं पाहिजे ही पहिली अट आहेच. पण त्या पलीकडे जाऊन पुस्तकासाठी मुखपृष्ठ, पुस्तकात येणारी रेखाचित्र, पुस्तकात येणारी चित्र
यातलं सुद्धा त्याला कळलं पाहिजे. हा म्हणजे फॉन्ट साईज किती असावा, खाली मजकूर किती आहे पहिल्या पानावर, आणि त्याच्यावर इतकी फॉन्ट साईजचा जर तुम्ही मथळा दिला तर तो खालच्या मजकुराला पेलवणार आहे की नाही इथपर्यंत त्याला विचार करायला लागतो. त्यामुळे संपादक असणं ही मोठी जबाबदारी आहे. मोठी जबाबदारी यासाठी पण आहे की जो माणूसपणाचा मुद्दा मगाशी आसावरीताईंनी मांडला, आणि लेखकाच्या अनेक माणूसपणाचे किस्से आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. चांगल्या संपादकाला उत्तम वाङ्मय लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, चांगले विषय त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर जरा वाईट भाषेत सांगतो पण ते जास्त थेट आहे, म्हणून की लेखकाचा शेंबूड काढण्याचं कामसुद्धा संपादकाला करावं लागतं आणि ते त्यानं केलं पाहिजे. याचं कारण काय तर त्याच्याकडे जे काही आहे, लेखकानं जे करून दिलेलं आहे त्याचं सौंदर्य मूल्य पाहणं आणि त्या सौंदर्य मूल्याला वाढवत 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 ते वाचकाच्या हातामध्ये देणं हे संपादकाचं काम आहे. त्यामुळे संपादन करणं म्हणजे फक्त अलीकडच्या काळात जो एक विषय आला आहे की संपादन आणि संकलन यातली सीमारेषा खूप धूसर करून टाकली आहे लोकांनी, की 4 निबंध गोळा केले आणि त्याला एक 5 पानाची ज्याला प्रस्तावना म्हणतो आम्ही, ते लिहिलं की मग आमचं संपादकीय पुस्तक प्रसिद्ध होतं. तसं नसतं. त्याच्यातलं सूत्र त्याने पाहिलं आहे का, त्या मथळ्यांमधला त्या मथळ्याचा आणि आतल्या आशयाचा काही संबंध आहे का, की ते वरती नुसतंच लटकतं आहे, हे सगळं त्यानं पाहिलं आहे का. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जे पुस्तक म्हणून गोष्ट तुम्हाला हातात द्यायची आहे वाचकाच्या, त्याच्यातलं एक समान धागा, म्हणजे पुस्तक हा ऐवज असतो ना शेवटी. जे प्रसिद्ध झालेलं वर्तमानपत्रातलं सदर वर्षाअखेरीस एकत्रित करून त्याचं पुस्तक केलं जातं, त्याच्यावर संपादनाचे संस्कार नसतात. त्यामुळे एखाद्या सदराच्या एखाद्या लेखामध्ये जर अमुक अमुक तारीख आणि तत्कालीन संदर्भ असेल तर ते तसंच्या तसं येतं त्याच्यात. याच्यासाठी संपादक लागतो की ते काढून टाकणं. आणि आता हे पुस्तक आहे, हे त्या काळापुरतं मर्यादित नाही, हे चिरंतन आहे, हे नव्या पिढीला पूरक ठरणार आहे. हा सगळा म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य, लेखक काय असतं त्याच्या तंद्रीत तो ते सगळं बाहेर काढतो, बाहेर देतो. पण त्याला एक रूप देणं, एक शिस्त लावणं, एक सौंदर्य प्रदान करणं हे त्या संपादकाचं काम असतं. म्हणून संपादक हा असलाच पाहिजे, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, आशयदृष्ट्या किंवा इतर दृष्ट्या असं संपादकाला वेगळं काढून चालत नाही. मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत जे जे काही येईल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये संपादकाचं बारीक लक्ष असलंच पाहिजे. असं नसतं किंवा सगळ्याच विषयातलं सगळंच संपादकाला कळतं, असं होत नाही. पण संपादक म्हणून त्या खुर्चीत ज्यावेळी तुम्ही बसता त्यावेळी त्या विषयाचं निदान भान तरी तुम्हाला असलं पाहिजे, की जेणेकरून मला समजा एखादी गोष्ट कळत नसेल तर मी तांबे सरांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं जरा बघता का एवढं, तर ते तुम्ही केलं पाहिजे. संपादक म्हणून ती तुमची पहिली अट आहे. आणि हे सगळं ज्यावेळी तुम्ही लक्षात घेता त्यावेळी तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळतात असं मला वाटतं. अगदी. तुम्ही संपादनाबद्दल बोललात, मी कीर्तीकडे येते आता. कारण आपण असं धरूयात की संपादन व्यवस्थित होऊन जसं आनंद सरांनी अपेक्षा व्यक्त केली तसं पुस्तक तुझ्याकडे येतं भावार्थ दालनामध्ये, आणि त्या अनुषंगाने तू बरेच साहित्यिक उपक्रम त्या दालनातर्फे करतेस. तर त्याबद्दल त्या साहित्यिक उपक्रमांद्वारे भाषेचाही आपला एक चालता बोलता प्रसारही होतो आणि लोकांची उत्सुकताही त्याच्यातनं तू हे करतेस, निर्माण करतेस. तर हे खूप मला वाटतं. आणि अशा प्रकारची अनेक दालनं आता निघत आहेत, म्हणजे बुक कॅफे पूर्वी होते पण आता दालनं निघत आहेत. तर त्या साहित्यिक उपक्रमांचं वाढतं महत्त्व तुला दिसतं का, आणि त्याचं काही बदलतं आहे का स्वरूप? नमस्कार. सगळ्यात आधी इथे या साहित्य संमेलनामध्ये या परिसंवादासाठी बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि भावार्थाकडे येऊया आता, की साहित्यिक उपक्रम जसं तुम्ही आता म्हटलं की भावार्थ पुस्तकं आणि बरंच काही असंच त्याचं नाव आहे. आणि आमची TWJ फाउंडेशन ही सामाजिक संस्था आहे आणि या सामाजिक संस्थेतर्फे संपूर्ण मराठीसाठी चालवलं जाणारं असं आत्ता आम्ही एक दालन तयार केलं आहे आणि ज्याची सुरुवात गेल्या 3 वर्षापासून झाली आहे. कोकणामध्ये त्याची सुरुवात झाली
चिपळूण या गावी, आणि तिथून आता पुण्यामध्ये सुरुवात होऊन 2 वर्ष आता झालेली आहेत. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलं की पुस्तक तयार होतं, त्यानंतर मग ते विक्रीसाठी कुठेतरी येतं. तर विक्रीसाठी जे येतं ते पुस्तकांचं दालनात तिथे येतं, आणि लोकांपर्यंत त्या पुस्तकाचा पोचवण्याचा जो प्रवास आहे तो तिथून सुरू होतो असं वाटतं. आणि तो पोचवण्यासाठी आता आजकालच्या ह्याच्यामध्ये की वाचन कमी होतं आहे वगैरे वगैरे सगळं जे म्हणत आहेत, आणि त्या काळात असं मला वाटतं की काहीतरी उपक्रम करणं किंवा काहीतरी सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रम करणं की त्याच्या थ्रू ते लोकांपर्यंत पोचते असं वाटतं. तर भावार्थला आता आम्ही वेगवेगळे उपक्रम तिथे घेतो, पुस्तकाला धरून असतात ते, ज्यामध्ये शब्दयात्री हा कार्यक्रम असतो की ज्यामधून पुस्तकं लोकांपर्यंत पोचतात. लेखकांना तिथे आमंत्रित करतो, त्यांची मुलाखती असतात, त्यांच्याशी गप्पा होतात, आणि त्याच्या थ्रू लोकांपर्यंत ते पुस्तक जातं, पोचतं. त्याच्याच सोबत शब्दमंचसारखे एक उपक्रम आम्ही घेतो, ज्यामध्ये ओपन माईक असतो, आणि नवीन पिढी जी आता काहीतरी लिहिती आहे किंवा त्यांना काही कविता करत असतात, काही लेख लिहितात, किंवा ज्यांना काहीतरी लिहायचं आहे पण एक प्लॅटफॉर्म मिळत नाही की कुठे सादर करावं, कशा प्रकारे सादर व्हावं, तर ह्याच्यासाठी एक तो मंच उपलब्ध करून देतो. आणि त्या ठिकाणी ते वेगवेगळे त्यांचे जे काही लिखाण असेल तर ते त्या ठिकाणी ते मांडू शकतात. अशा प्रकारे एक उपक्रम असतो. दुसरा एक उपक्रम म्हटला तर तो हितगुज नावाचा असतो की जे पुस्तकाला धरून किंवा साहित्याला धरून वेगळे काही उपक्रम करतात. जसे काही कोणी यूट्यूब चॅनल नवीन चालवत असेल किंवा साहित्य क्षेत्रातच काहीतरी वेगळी चळवळ करतायत, तर त्यांचं काम लोकांपर्यंत पोचावं यासाठी एक हा उपक्रम केलेला आहे. आणि यालाच धरून सोशल मीडियाचा सुद्धा वापर यामध्ये होतो. आणि हे जे सगळे कार्यक्रम होतात तर त्याचं व्हिडिओ शूट करून, आता सध्या सोशल मीडियाचं डिजिटल युग आहे आपण म्हणतोय, तर त्या डिजिटलच्या माध्यमातून ते आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत पोचवण्याचं कामसुद्धा याच्या थ्रू होतं. आणि ह्यालाच धरून एक आमचा उपक्रम आहे तो म्हणजे भावार्थ व्हॅन, जी बुक्स ऑन व्हील्स कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे की जी पुस्तकं वाचक आहेत आणि पुस्तकं आहेत तर ती तिथपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे तर ते भावार्थ व्हॅनच्या माध्यमातून होतं आहे. आणि गेल्या वर्षभर महाराष्ट्रभर ती पुस्तकांची गाडी फिरती आहे, आणि त्याच्या थ्रू पुस्तकं शाळांमधनं कॉलेजेसमधनं ती गाडी घेऊन जाते, आणि तिथल्या वाचकांपर्यंत ती पुस्तकं उपलब्ध होतात. त्याचसोबत वेगवेगळ्या ठिकाणी साहित्यिक उपक्रम जसे आपण म्हणतोय तर तशी पुस्तकांची प्रदर्शनंसुद्धा छोट्या प्रमाणामध्ये आम्ही भरवत असतो. तर चिपळूणला कोकणामध्ये मुख्यतः की तिथे सुरुवात झाली, आणि तिथली अगदी जवळपासची गावं आहेत की आम्ही आता गेली 3 वर्ष तिथे शृंगारतळी म्हणून एक गाव आहे, आणि तिथं नवरात्रीचा उत्सव असतो. तर अशी कल्पनाच नव्हती कुणाला की तिथेसुद्धा बरेच वाचक आहेत किंवा पुस्तकं खरेदी करणाऱ्या लोक असतील हे कल्पना नव्हती. पण गेली 3 वर्षात आम्हाला जो तिथला अनुभव आला आहे की तिथे 9 दिवसाचा तो नवरात्रीचा उत्सव असतो, त्यातले 3 दिवस आम्ही पुस्तक प्रदर्शन लावलं होतं, आणि तिथेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लोकांनी खरेदी केली आणि आता ती वाचतायत तिथे. तर इतक्या खेडेगावात सुद्धा पुस्तकं वाचक आहेत किंवा खरेदी करणारी लोकं आहेत, फक्त तिथंपर्यंत पोचायला हवं. आणि या उद्देशानेच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं करतो. जसं आता सांगलीला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं झाली, यवतमाळसारख्या ठिकाणी सुद्धा पुस्तकांची उत्तम विक्री झाली, जळगावला विक्री झाली. सो वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ठिकाणी पुस्तकांची विक्री आणि त्यानुसार प्रदर्शनं अशा प्रकारे उपक्रम आता आम्ही सुरू केलेले आहेत. प्रांजली मॅडम तुमच्याकडे येते. आपण मगाशीच तंत्र संस्कृती असं आपण म्हणालो तर गुगलसारख्या कंपन्यासुद्धा आता प्रादेशिक भाषांमधल्या कंटेंट निर्मितीवरती भर देताना दिसतात, त्याला प्रोत्साहन देताना दिसतात. तर या संदर्भात काय सांगू शकाल, कारण यांनी काय नवीन संधी आपल्या मराठी भाषेसाठी ओपन झाल्यात किंवा होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्राला अनेक समाजसुधारक आणि साहित्यिक ज्या वास्तूंनी दिले त्या वास्तूला माझा नमस्कार. सर्व ज्येष्ठ साहित्यिक भाषातज्ञ इथे उपस्थित आहे त्यांना नमस्कार. अतिशय सुरेख असं बीजभाषण ऐकायला मिळालं, याबद्दल खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते आज. आणि हा विषय नुक्कड साहित्य संमेलनात इथे चर्चेला जातो आहे त्याबद्दल आयोजकांनाही खूप खूप धन्यवाद. सुरुवातीला या प्रश्नाचं उत्तर देताना मला काही आकडे सांगावेसे वाटतात. जवळपास 950 मिलियनपेक्षा जास्त इंटरनेट युजर्स हे भारतात आहे. मराठी ही सगळ्यात तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे जी भारतात बोलल्या जाते. पण बंगाली ही 2ऱ्या क्रमांकाची भाषा असूनही
मराठी वापरणारे, इंटरनेटवर वापरणारे हे युजर्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मग ही आपल्यासाठी नक्कीच उत्साहवर्धक गोष्ट आहे. आता थोडंसं तंत्रज्ञानाबद्दल आणि मग मी मूळ मुद्द्याकडे येते. तर तंत्रज्ञान, गणित हे भाषेत आहेच. मुळात जी तंत्र सुरुवातीला जेव्हा सगळी उत्क्रांती झाली किंवा मनुष्य संवाद साधायला लागला, एकमेकांसोबत माणसं बोलायला लागली, ती आधी हावभावांनी, नंतर काही हुंकारांनी, आणि मग अशी ही विकसित होत गेलेली भाषा हे खरं तर तंत्रच आहे. हे तंत्र आहे आणि ते विकसित होत गेलं. त्यामुळे भाषा आणि तंत्रज्ञान या दोघांना ह्या दोन्ही गोष्टींना आपण वेगळं करू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ज्या भाषांना तंत्रज्ञानाने भक्कम पाठिंबा दिला आणि ज्या भाषांनी तंत्रज्ञानाचा अतिशय चांगला उपयोग करून घेतला, त्या भाषांचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला लक्षात येतो. आणि ज्या भाषा यात कमी पडल्या त्या मात्र मागे पडल्या, प्रवाहात मागे पडल्या. आता तिसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान, आपला मेंदू कसं काम करतो, तर न्यूरॉन्स असतात आणि न्यूरॉन्सच्या आपण जेव्हा एखादं मूल बोलायला शिकतं तेव्हा सुरुवातीला आई काय सांगते, जर का तो गॅसपाशी गेला किंवा आगीपाशी गेला तर ते हा आहे, हां, त्याला आपण भाषा नाही, आपण शब्द नाही सांगत, पण ती कृती आणि नक्की त्याचा काय संबंध आहे हे त्याला कळतं. आजूबाजूला जे लोक बोलत असतात, जशी जशी भाषा कानावर येत असते, मूल वाचायला लागतं, त्यावरून आपलं व्होकॅबलरी आपण जे म्हणतो, जो शब्दसंचय आहे तो वाढत जातो. त्यामुळे आपला मेंदूला सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे डेटा. तर हा जो डेटा आहे, डेटा सेट आहे आपण जो म्हणतो, तो अत्यंत गरजेचा आहे. जो असं लक्षात येतं की मराठी भाषेचं जे तंत्रज्ञान विकसित होतं आहे त्यामध्ये तो डेटा सेट सध्या त्याचा फार अभाव आहे. चांगल्या पद्धतीच्या डेटा सेटचा अभाव आहे. इथे मी माझा अनुभव सांगू इच्छिते की जेव्हा मी माझ्या संशोधनाला सुरुवात केली तेव्हा जे काही प्रयोग मला करायचे होते तर त्यामध्ये मला असं लक्षात आलं की आता मी कुठला डेटा सेट वापरू, मराठीचे कुठले परिच्छेद वापरू. मी सारांश लेखनावर एक अल्गोरिदम लिहिला, तर त्यामध्ये मी प्रयोग करताना कुठला वापरू असा मला प्रश्न पडल्यावर इथे आता मी अगदी नमूद करायचं आहे मला, इथे संजीवनी ताई शिंत्रे आहेत, त्या माझ्या मदतीला धावून आल्या आणि विवेक व्यासपीठाचं जे महाराष्ट्र नायक हे जे ऑनलाईन त्याच्यात सगळं चरित्र नायक असं सगळा डेटाबेस आहे, त्या डेटाबेसचा वापर करून मी सुरुवातीला माझे प्रयोग सॅम्पल्स त्यावरून माझे प्रयोग मी केले. अशा प्रकारचे डेटा सेट निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आता हे झालं डेटाबद्दल. दुसरं म्हणजे की तर्क किंवा लॉजिक हे जे मांडलं जातं आणि हा डेटा हे वापरून प्रोसेसिंग होत असतं आपल्या मेंदूमध्ये आणि अशाच पद्धतीने मशीनही प्रोसेस तो जो डेटा आहे तो करतं. आता मूळ प्रश्न, जेव्हा मराठी भाषिकांची संख्या वाढायला लागली, लोक ब्लॉग्स लिहायला लागले, पोस्ट लिहायला लागले, तेव्हा गुगलसारख्या कंपनीज ज्या आहेत त्यांना खरं भाषेबद्दल प्रेम कितपत असेल सगळ्यात तो जरा संशोधनाचा भाग आहे, पण तिथे व्यावसायिकता नक्कीच आहे त्यांची. त्यामुळे जसे मराठी लोक वाढायला लागले ह्या क्षेत्रामध्ये तसं गुगलसारख्या कंपनीजना काम करणं गरजेचं वाटायला लागलं. त्यामुळे मराठी भाषेवर काम किंवा त्याचा डेटा सेट आता तुम्ही पाहिलं तर ChatGPT तर सगळ्यांना फारच जवळचा शब्द त्याच्याकडे येणार आहे मी नंतर. हो, अशा प्रकारे त्यामुळे ह्या सगळ्या कंपनीजना गरज वाटते, कंटेंट निर्मितीची गरज वाटते आणि ती वाटते ही आपल्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण ती वाटली तरच आपली भाषा जागतिक पातळीवर अभिजात भाषा आहे आणि ती जागतिक पातळीवर तिची कीर्ती वृद्धिंगत व्हावी असं नक्कीच आपल्याला सगळ्यांना वाटतं. आणि जेव्हा या सगळ्या कंपनीज इन्व्हेस्टमेंट करायला लागतील तेव्हा नक्कीच तिची कीर्ती जागतिक पातळीवर
पोहोचेल याबद्दल काही शंका नाही. त्यासाठी तंत्रज्ञांनी आणि भाषातज्ञांनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. आपण संधींविषयी बोलत होतो तर संधी म्हणजे आता अगदी आपण ॲलेक्सा सिरीचा पण वापर करतो. जी आपण बोलतो ते भाषेमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी पण आपल्याला हे चॅटबॉट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजूनही आपण जर का मराठीचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर तेवढी ॲक्युरसी जी आम्ही म्हणतो किंवा अतिशय काय एकदम योग्य पद्धतीने आपल्याला ते उच्चार ऐकू येत नाहीत, अचूक ऐकू येत नाहीत किंवा ट्रान्सलेशन जे आहे तिथेसुद्धा अजूनही अचूक ट्रान्सलेशन होत नाही. कारण याचा मूळ त्याचा असं हे आहे की इंग्रजी भाषेच्या अनुसार हे मॉडेल्स ट्रेन केल्या गेलेले आहेत. ते मराठी भाषेमध्ये ट्रेन करण्याची खूप गरज आहे. तर ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये या सगळ्या प्रकारांमध्ये असंख्य संधी उपलब्ध आहेत जिथे भाषातज्ञ भाषेचे विद्यार्थी हे नक्कीच तिथे आपले योगदान देऊ शकतात आणि तंत्रज्ञसुद्धा देऊ शकतात आणि हे करण्याची गरज आहे. मी पुन्हा स्वानंद सरांकडे येते की आता तंत्राचा उल्लेख झाला आहे तंत्रज्ञानाचा. तर आता जसं प्रांजलीताई म्हणाल्या की AI चा वापर खूप वाढला आहे आणि AI वापरून किंवा चॅट GPT वगैरे वापरून केलेलं लेखनही आजकाल खूप त्याचा वापर होतोय म्हणजे केला जातोय लेखकांकडनं. तर जेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारचं लेखन येतं किंवा एरवीसुद्धा तर जो संवाद आहे लेखक आणि संपादकामधला संवाद आहे तो संवादामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो आधीच्या म्हणजे AI पूर्व काळात असं मी म्हणते आणि AI उत्तर काळात? आता हे तंत्रज्ञान अजून आपल्याकडे इतक्या ताकदीनं वापरलं जात नाही आहे सध्या तरी. म्हणजे तो एक जो त्याचा फोर्स आहे किंवा त्याचा प्रवाह आहे तो हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्याच्यानंतरच्या लेखक संपादक संवादामध्ये किती बदल पडला आहे हे तर काही अजून निदान पुढची 2-3 वर्ष तरी सांगता येईल की नाही माहिती नाही. पण करावा का आणि तो वापर किंवा कसा करावा याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, करायला हरकत नाही, करावा. पण कारण तो जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत त्याची बलस्थानं आणि त्यातला फोलपणा दोन्ही आपल्याला कळणार नाही. आत्ता आपण सुरुवातीला जी माणूसपणाची गोष्ट सकाळपासून ज्याच्यावरची चर्चा करतो आहोत ती माणूसपणाची गोष्ट AI बद्दल आपण जेव्हा बोलू किंवा त्या तंत्रज्ञानातून जेव्हा लिहिलं जाईल तेव्हा जे जे काही येईल तेव्हाही ती होणार आहे आणि ती नव्यानं होणार आहे. त्यामुळे त्याचं वेगळेपण तेव्हा तर अधोरेखित होईलच. पण आज ते काही तितक्या मोठ्या प्रवाहानं होतं आहे असं मला दिसत नाही. आणि मी काही पुण्यात काम करत नाही, मी नाशिकमध्ये काम करतो. पुण्या मुंबईत तेवढ्या त्या ताकदीनं ते आलं असेल तर ते संपादक आपल्याशी ते उत्तर देऊ शकतील. आमच्याकडे नाशिकमध्ये ते आलं नाही. नाशिक हे तसं थंड हवेचं ठिकाण आहे त्यामुळे ठाय लईत सगळं काही चाललेलं असतं. खूप 12-15ची लोकल आहे आणि ती पकडायची आहे असं आमच्याकडे काही नाही. म्हणजे 12-15चा कार्यक्रम असेल तर 1-2 वाजता गेलं तरी चालतं असं इथपर्यंत ठाय लय आहे. हां, मुद्दा त्यातला असा आहे की आत्ताचा जो संवाद आहे आणि AI नंतर येणारा जो संवाद आहे तर त्याच्यात काय टिकून राहावं असं मला वाटतं संपादक म्हणून. तर ते मला असं वाटतं की 4च ओळी आहेत त्या या सगळ्या प्रक्रियेला लागू आहेत. होऊ द्या ना वाद पण संवाद झाला पाहिजे. होऊ द्या ना वाद पण संवाद झाला पाहिजे. माणसांच्या स्पंदनांचा नाद आला पाहिजे. वा वा. एक छोटी साधही, मग तो आत्ता लिहिणारा लेखक असो किंवा AI मधून ते पुढे आलेला असो, एक छोटी साधही राहून द्यावी पोरकी जागत्या म्हणजे संपादकाच्या जागत्या हृदयातून पडसाद आला पाहिजे की हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे त्या संपादकानं सांगितलं पाहिजे. आणि मग पुन्हा ध्रुवपद काय तर होऊ द्या ना वाद पण संवाद झाला पाहिजे. लेखक प्रकाशक संबंध, लेखक प्रकाशक नाही, लेखक संपादक संबंध हे या वाद प्रक्रियेतूनच पुढे गेले तर उत्तम काहीतरी बाहेर येऊ शकेल. मग ते AI पूर्व असो किंवा AI नंतरचा असो. पण मग नवीन लेखक तुम्हाला किती दिसतात वाद घालताना? किंवा बऱ्याचदा असं मला जाणवतं की त्यांना संपादकांनी काही त्रुटी सांगितलं तर आवडत नाहीत. तर ॲक्सेप्टन्स किती आहे याचा आणि लेखक किती मोकळा असतो किंवा तुम्ही कसं मोकळं करता त्याला? मागचं जे प्रश्नाचं उत्तर मी दिलं की त्याला भयंकर अंजारून गोंजारून बसवावं लागतं की अरे बाबा हे असं नाही, हे असं आहे, जरा बघ बरं याच्याकडे.
त्याच्या कलानं आपण घेऊन आपल्याला जे हवं आहे ना ते त्याच्याकडून जर तुम्ही करून घेतलं तर तो ते निश्चित करतो. पहिल्या बैठकीतच तुम्ही त्याला सांगितलं की अरे बाबा हे काय लिहून ठेवलंय तू, असं कुठे लेखन असतं का, याला काय अर्थ नाही, मग तो दुसऱ्या प्रकाशकाकडे जातो. परिणामे तुम्ही काय करता, एक चांगली जर त्याच्यामध्ये जर काही एक जर्म असेल, त्यातलं जर काही सत्व असेल आणि ते तुम्हाला संपादक म्हणून प्रकाशक म्हणून फुलवता येणार असेल, बाहेर आणता येणार असेल तर ते तुम्ही पहिल्या भेटीतच मारून टाकता. आणि दुसरं, प्रकाशक म्हणून धंद्याचा विषय खूप प्रकाशक बसले आहे, नाही कोणी प्रसिद्ध केलं तर तो एखाद्या प्रेसमध्ये जातो आणि पुस्तक प्रकाशित करून घेतो. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूने तुमचं स्वतःचं नुकसान करून घेता. त्यामुळे लेखकाला जपावं लागतं आणि ते जपणं तुम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत तुम्ही चांगली पुस्तकं संपादक म्हणून प्रसिद्ध करू शकत नाही. कीर्ती, तुला आपण एक शेवटचा प्रश्न घेऊन आत्ता थांबतोय कारण वेळेचा हे आहे. त्याच्यानंतर काटीकर सर आणि शिंत्रे सर पण त्यांचं मनोगत व्यक्त करतील. एकीकडे आपण मगाशीच म्हटलो की वाचन संस्कृती लोप पावतीये आणि भावार्थ मुळात पुण्यासारख्या शहरामध्ये असल्यामुळे असेल, पण तिथे खूप लोक येतात, खूप पुस्तकं प्रकाशित होतात असं दिसतं चित्र. पण बाहेरच्या गावांमध्ये तुला काय दिसतं? आणि मग भाषेचा प्रसार व्हावा किंवा नवीन लेखक घडावेत म्हणून भावार्थ काही त्याच्यामध्ये काम करू इच्छित आहे का आणि कशा प्रकारे करू इच्छित आहे? वाचन संस्कृती कमी होतीये किंवा वाचक कमी होत आहेत ह्याचंच एक उलटं उदाहरण म्हणते. आता गेल्याच आठवड्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव झाला आणि त्याचे आकडे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. इतक्या भव्य प्रमाणात इथेच झाला होता आणि इतक्या प्रचंड प्रमाणात त्याला प्रतिसाद होता आणि सगळ्या स्टॉलवर उत्तम विक्री झाली. हाही एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि पुण्यामध्ये तर हे होतं आहे आणि बाकी ठिकाणी सुद्धा होतं आहे की जसं आता मगासपासून तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो या क्षेत्रामध्ये आपण बोलतो आहे, तर त्यातलाच एक छोटंसं त्याला म्हणजे की डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडियाचा वापर होतो आहे आणि त्यानुसार पुस्तकं तिथल्या खेडोपाड्यांमधून गावामधून सुद्धा पोचत आहेत. कारण आता एखादी गोष्ट सोशल मीडियावर टाकली की ती विदिन अ सेकंड सगळ्या जगापर्यंत पोचते आणि तितक्याच त्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा तो फोन पोचल्यामुळे ते व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम, यूट्यूब हे सगळं पोचल्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा ते पोचते. त्यामुळे एखादं नवीन पुस्तक आलं आणि त्या नवीन लेखकांनी किंवा प्रकाशकांनी किंवा पुस्तक विक्रेत्यांनी असेल तर ते सोशल मीडियावरती शेअर केलं तर तिथून ते लोकांपर्यंत पोचतं. आणि आम्ही जसं हे करतो की सोशल मीडियावरती ते शेअर करतो, पुस्तकांचे रिव्ह्यू असतील आणि तिथून पुस्तकांच्या ऑर्डर येतात आणि अगदी वेगवेगळ्या खेडोपाड्यातनं सुद्धा त्या पुस्तकांच्या ऑर्डर्स येतात. ऑनलाईन ती लोकं मागवायला लागली आहेत. ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, यावरती सुद्धा पुस्तकांची विक्री आता जास्तीत जास्त प्रमाणात होती आहे आणि ते लोकांना इझी वाटतं आहे की एखाद्या ठिकाणी उठून जाऊन पुस्तकं घेण्यापेक्षा या प्रकारे पुस्तकांची विक्रीसुद्धा होती आहे. आणि भावार्थ व्हॅन जसं मगाशी उल्लेख केला की ती आहेच की खेडोपाड्यांमधनं जाऊन सुद्धा पुस्तकं तिथंपर्यंत पोचवण्यासाठी ते काम करतो आहे. आणि अजून एक इथे सांगा असं वाटतं की AIचा मगासपासून आपण जे म्हणतो आहे तर आम्ही मध्ये AIचं पुस्तक पोस्टर प्रेझेंटेशन घेतलं होतं की AIमधल्या करिअर संधी आणि त्यामध्ये वेगवेगळे मान्यवर येऊन त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली होती, ते बोलले होते त्या ठिकाणी. आणि त्याच्यातच एक आम्ही असं घेतलं होतं की AI वेगवेगळ्या क्षेत्रातलं AI असं होतं ते. त्यामध्येच आता एक बालनाट्य आपल्याला माहिती आहे की AI वापरून केलेलं पहिलं बालनाट्य आलं आहे आजीबाई जोरात नावाचं. क्षितिज पटवर्धन त्यांनी ते लिहिलं आहे आणि त्याचा जो मूळ गाभा आहे तो पुस्तक वाचणं किंवा तो लहान मुलाची गोष्ट आहे ती आणि तो पुस्तकांच्या वाचनाकडे कसा वळतो अशा प्रकारची ती सगळं कथानक आहे त्याचं. तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची मुलाखत आम्ही अरेंज केली होती त्याचंही. आणि त्यानंतर जेव्हा ते नाटकाचे प्रयोग होतात त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पुस्तकांचा स्टॉल लावतो की तिथे तो नाटकाचा जो इम्पॅक्ट असतो, जेव्हा ते नाटक बघून ते पालक बाहेर येतात तर तेव्हा ते पुस्तकांकडे धावतात किंवा ती लहान मुलं असतात ती सुद्धा पुस्तकांकडे धावतात. म्हणजे कुठेतरी आपण वाचन संस्कृती कमी वगैरे म्हणतो पण हे असं नाही घडत आहे की ती मुलं पुस्तकांकडे आपोआप येतात, ते पालक त्यांना ती पुस्तकं खरेदी करून देतात आणि ती पुस्तकं पुढे मुलं ती वाचतायत. तर यामुळे असं हे वाटतंय की वाचक आहेत आणि पुस्तकं आहेत तर यामध्ये कुठेतरी काम करण्याची गरज आहे. त्या वाचकांपर्यंत ती चांगली पुस्तकं पोहोचवण्याची गरज आहे आणि यासाठी भावार्थ कुठेतरी प्रयत्न करत आहे आणि त्या प्रकारे आमचा प्रयत्न चालू राहील असं मला वाटतं. सगळ्या परिसंवादात सहभागी वक्त्यांना आपल्या मी त्यांचे आभार मानते आणि मिलिंद चिंत्रे सरांना विनंती करते की सत्राध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि या निमित्ताने मला जे मांडायचं आहे ते विचार मी थोडक्यात मांडतो.
प्रामुख्याने आमचं म्हणजे माझं कार्यक्षेत्र नाटक सिनेमा हे आहे. तिथं मी लेखक दिग्दर्शक म्हणून काम करतो. तर मला एक मुद्दा जो असा पहिल्यापासूनच जाणवतो, तो गेल्या काही वर्षात अजून जास्त प्रमाणात जाणवायला लागला, तो म्हणजे ज्याप्रमाणे मराठी चित्रपटांचा व्यवसाय होत नाही, ज्याप्रमाणे मराठी नाटकांचा व्यवसाय होत नाही, ज्याप्रमाणे मराठी मालिकांना TRP मिळत नाही, त्याचप्रमाणे मराठी साहित्याची तीच अवस्था आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा मला वाटतं की असं का होतं. चित्रपट समजा माध्यम बघितलं तर त्याच्यामध्ये हिंदी चित्रपट खूप चालतात, इंग्रजी भारतात येऊन खूप चालतात. जे आत्ताचं जर का आपण लेटेस्ट उदाहरण घेतलं, पुष्पा 2 ही अत्यंत अभिजात कलाकृती आहे. तर म्हणजे अभिजात, मराठीतला अभिजात आणि हे अभिजात ह्याच्यात खूप फरक आहे. तर या चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये 400 कोटीचा व्यवसाय केला. गेल्या 3.5 ते 4 वर्षात मिळून सगळे मराठी सिनेमे काढले तरी त्यांची बेरीज केली तरी तेवढी होत नाही. आता या आमच्या पुष्पा 2 मध्ये असं काय आहे की जे सगळ्या मराठी सिनेमांमध्ये मिळून नाही. याच्याकडे जर का गांभीर्याने बघितलं तर आपल्याला उत्तर येतं की आमचा जो ग्राहक आहे तो अत्यंत निरुत्साही आहे. हे आपण प्रामाणिकपणाने कबूल केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपणच येतो. तुमच्या आमच्या घरातली माणसं हिंदी चित्रपट किंवा दाक्षिणात्य चित्रपट जे इकडे डब होऊन आलेले आहेत ते जास्त बघतो, पण मराठी मातीत तयार झालेले मराठीतले बघत नाही. आणि याचं उत्तर असं की मराठी चित्रपट दर्जेदार नसतात. मी इकडनं साहित्याकडे येणारच आहे. मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही साऊथ इंडियन सिनेमे बघितलेत का? अगदी प्रॅक्टिकली सांगायचं तर ओकारीसुद्धा येणार नाही या दर्जाचे सिनेमे असतात. मग तुम्ही दर्जा म्हणते तो तुम्हाला कुठे दिसतो? तर त्याच्यावरती हे लोक गप्प बसतात. तीच कथा मराठी नाटकांची आहे, तीच कथा मराठी साहित्याची आहे. मला मराठी लेखक मर्सिडीजमधून फिरलेला दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल मराठी लेखक आणि मर्सिडीज यांचा काय संबंध आहे, तर या प्रश्नातच सगळं काही येतं. मग आपण गेली काही वर्ष साहित्य संमेलन या शीर्षकाखाली जे गेट टुगेदर जमतं तेव्हा तिथे 90% प्रश्न हे फक्त व्यवसायाच्या भूमिकेतून घेतलेले असतात, साहित्याच्या नव्हे. म्हणजे चांगली आकर्षक पुस्तकं कशी तयार होतील, त्यांची विक्रीचं केंद्र कसं सगळी प्रत्येक गावात स्थापन होतील, ती साखळी कशी सशक्त होत जाईल. अरे मग तरी होतोय का व्यवसाय? तर व्यवसाय होत नाही आहे. तर मराठी साहित्याचा व्यवसाय होत नाही, नाटकाचा होत नाही, चित्रपटाचा होत नाही, मालिकाचा होत नाही. याचं कारण मराठी प्रेक्षक किंवा मराठी वाचक याला हे काही नकोच आहे. आणि हे कुठेतरी आपण मान्य करावं असं मला वाटतं. आता हे त्याला का नको आहे याचं मला तरी असं एकच कारण वाटतं की दर्जा नाही, हे एकमेव कारण आहे. मी जर का आम्ही हा प्रयोग करून बघितलेला होता. अत्यंत दर्जेदार समजली जाणारी हे शब्द मी अशासाठी वापरतोय कारण याला काही नीती नियमच नाही आहे. जसा धावण्याच्या ह्याच्यात हा पहिला आला हे प्रूव्ह होतं, तसं साहित्यात काही नसतं. हे म्हणले हे पुस्तक ग्रेट तर हे पुस्तक ग्रेट, ह्या म्हणल्या अमुक पुस्तक ग्रेट तर अमुक पुस्तक ग्रेट. तर आम्ही फुकट पुस्तकं दिली नाही ना, धंदा होते, ती सुद्धा वाचली नाहीत. आता गंमत बघा, हे बघा की व्यवसाय तर होत नाहीच आहे, फुकट दिलेलं सुद्धा वाचत नाहीत. तर हे असं का होतंय? मग याची उत्तरं मला करोना काळामध्ये सापडली. जरा करोना ओसरत आला, ते लॉकडाऊन संपत आलं, त्यावेळेला लॉकडाऊन लागलेलं होतं, सगळ्यांनी आपापल्या घरात बसायचं होतं. तर हा खरं तर साहित्याला सुवर्ण काळ होता, सिनेमांना सुवर्ण काळ होता. जे किमान तयार झाले ते घर बसल्या, तर तिथे सुद्धा ते बघितले गेलेले नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मला जो एक लाल निशाण जे दिसलं, त्याला एक रेड सिग्नल असं आपण म्हणतो, भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी मागण्या, आंदोलनं आणि संप आणि मोर्चे झाले होते. अमुक एक सेवा सुरू करावी,
हे क्षेत्र सुरू व्हावं असं भारतातला एकही माणूस म्हणला नव्हता. कोणीही म्हणलं नाही नाटक सुरू करा, सिनेमे सुरू करा, साहित्य सुरू करा, पुस्तकं सुरू करा, असं मुळात कोणाचंच म्हणणं नव्हतं. तर हे जरासं आपल्याला खाडकन जागं करणार आहे. ही आपल्या सगळ्यांच्या बसलेली मुस्काडीत आहे. नको आहेत तुम्ही कोणाला, तुम्ही नको आहात. आता आम्ही का नकोत, आपण का नकोत, याचं काय कारण असेल हे आपल्याला माहिती आहे. कारण आपण असावेसे वाटणं, आपण मी पाहिजे समोरच्या माणसाला, असं मी आत्तापर्यंत खरं तर काही केलेलं नाही आहे. मी फक्त याच्यात माझी आवड म्हणून आलेलो आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मी स्वतःला पुढे रेटतोय. याच्या पलीकडे मी खरोखरच काही करत नाही आहे. याची जाणीव जर का कुठेतरी झाली तर मला असं वाटतं हे पहिल्यांदा आपण स्वीकारलं पाहिजे, हे सत्य, की मी तेवढं दर्जेदार आणि तेवढं लोकांना पाहिजे 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 असं मी काही कोणी हट्टच करत नाही, कोणी इच्छाच प्रदर्शित करत नाही आहे. हे मला करोना काळाने माझ्यापुरतं तरी शिकवलं. याच्यात मतमतांतरं असतील, याच्यात काहीतरी तपशिलाचा काहीतरी फरक असेल, पण परिस्थिती ही आहे. दुसरा मुद्दा मला असा वाटतो की आपण साहित्य म्हणतो, तर साहित्य हे कशासाठी आहे, तर त्याच्या अनेक मोठमोठ्या लोकांनी डेफिनेशन्स केलेल्या आहेत. त्याची उपयोगिता जी आहे ती सांगितलेली आहे. तर वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी साहित्याचा उपयोग आहे. तर मग मुळात ती कशासाठी करायची आहे? वैचारिक देवाणघेवाण करायचीच आहे कशासाठी? म्हणजे मुळात वैचारिक साहित्य कोणाला पाहिजे का फक्त रंजन होण्यासाठी या गोष्टीचा लोकांच्या दृष्टिकोनातून वापर आहे? जे रंजन पाहिजे का विचार पाहिजे? मग ते दोन्ही आपल्याकडे होतं आहे का? तर मला चक्क असं दिसतं वैचारिक म्हणताना एका विशिष्ट वर्गाची दादागिरी, झुंडशाही, कंपूशाही निदान आपल्या इथे तरी आहे. माझा वैश्विक जे काही सगळं साहित्य त्याच्याशी माझा संबंध येत नाही. जर्मनीमध्ये काय चाललं आहे, इंग्लंडमध्ये काय चाललं आहे मला माहीत नाही. पण मराठीमध्ये जर का बघितलं तर कंपूशाही आहे आणि अजेंडे रेटणं हे चालू आहे की ज्याचा साहित्याशी कितपत संबंध आहे याचा ज्याने त्यांनी विचार करण्याची गरज आहे. सो इकडे अजेंडे रेटणं आहे, तिकडे लोकांना आपण नको आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आता आपण काय करायचं असा मी एक प्रश्न मांडतो. त्यानिमित्ताने त्याच्यावर काहीतरी विचार मंथन व्हावं. इथे ज्येष्ठ लोक आहेत, ते त्याच्यावर काहीतरी कदाचित आपल्याला मार्गदर्शन करतील असं मला वाटतं. त्याच्या पुढचा मुद्दा असा येतो की मराठी भाषा म्हणजे माझी भाषा, आपली भाषा. तर साहित्य संमेलन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते मराठी साहित्य संमेलन आहे. तर आपली ही जी भाषा आहे ती आपण वापरतो का? म्हणजे मध्ये एकदा एका चर्चेमध्ये मुळात साहित्य संमेलन हा शब्द बरोबर आहे का? संमेलन माणसांचं असतं, तर मग साहित्यिक संमेलन पाहिजे का साहित्य संमेलन? मग तेच मग नाट्य संमेलन का नाटककार संमेलन, कवी संमेलन का कविता संमेलन? आपण शब्द जे आपण वापरतो तर तिकडे सुद्धा मला असं वाटतं की त्याच्यात तो नेमकेपणा, अचूकपणा, म्हणजे आत्ता सरांनी सांगितलं की संपादन करताना लेखकाला काय पद्धतीने हँडल करावं लागतं. तर हे जे सगळे लेखक आहेत की आपण या क्षेत्रातली लोक आहोत, आपण शब्दांची निवड किती योग्य पद्धतीने करतो. म्हणजे मला अनेक शब्द म्हणजे त्याच्यात मी सुद्धा येतो की प्रत्येक माणसं खूप शब्द राजरोसपणे दैनंदिन आयुष्यात चुकीचे वापरतात. म्हणजे आपण म्हणतो की एक ती इमारत अधिकृत आहे, ती अनधिकृत आहे किंवा अधिकृतपणे असं. तर काय अधिकृत म्हणजे काय? ज्याला अधिकार असतात तो अधिकृत असतो. त्यामुळे इमारत अधिकृत किंवा अनधिकृत कशी असू शकते हे मला काही कळलेलं नाही आत्तापर्यंत. तर तो शब्द चुकीचा आहे. वैध म्हणूया आपण त्याला जास्तीत जास्त. तर असे अनेक शब्द आहेत. तर मोठ्या मोठ्या लोकांची नावं आहेत. म्हणजे मध्ये एकदा चर्चेत दीनानाथ, मंगेशकर, दीनानाथ. तर दीनानाथ कसं कुठला शब्द आला हा? तर दीननाथ पाहिजे ना. मग प्राणानाथ, हृदयानाथ असं असतं का? तर असे अनेक शब्द दैनंदिन व्यवहारातले जे साहित्यामध्ये आले ते तसेच वापरायला जायला लागले. तर मला असं प्रामाणिकपणाने वाटतं की अनेक शब्द आहेत ते नीट वापरले जात नाहीत.
म्हणजेच पर्यायाने भाषेचा वापर नीट होत नाही, ज्याच्यातून साहित्य निर्मिती होते. म्हणजे आपलं कुठे कुठे दुर्लक्ष झालेलं आहे असं मला जे वाटतं. एक म्हणजे भाषेचा वापर नीट नाही, दुसरं म्हणजे दर्जा नीट नाही. आणि मग काय झालं, मग आपण इकडच्या विषयाकडे येऊया आत्ता, की सोशल मीडियामधून म्हणजे या सगळ्या माध्यमांमधून जे अत्यंत उथळ, सवंगत, चटकदार वाद निर्माण होईल असं जे छोटं जे लिखाण व्हायला लागलं तर लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागले. भले त्याच्यातून मिळतंय काय मिळत नाही हा त्यांना विषयच नाही आहे, पण त्यांचा वेळ चांगला जायला लागला. आणि फक्त टाईमपास हेच प्रमुख असल्यामुळे, हाच प्रमुख हेतू असल्यामुळे वाचक तिकडे जायला लागले, लिहिणारे तसं लिहायला लागले. आणि त्याच्यामुळे ज्याला आपण साहित्य म्हणतो त्या निर्मितीला आपोआप खीळ बसला. असं हे सगळं एकात एक अडकलेलं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे सगळ्याच या विषयांच्या दर्जाकडे जर का लक्ष दिलं तर कुठेतरी परिस्थिती बदलेल असं मला वाटतं. एवढं बोलून मी माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श झालेला आहे. मी मग संधी साधून मी पण अजून एका वेगळ्या विषयाला स्पर्श करतो. अभिजात भाषेचा दर्जा जो आपल्याला मिळालेला आहे त्याच्याविषयी पण थोडे गैरसमज आहेत. एक ती हत्ती आणि सांदांधळ्यांची जी गोष्ट आहे तसं आपल्या समाजाची रचना आहे. प्रत्येकजण त्याच्या क्षेत्रापुरता मर्यादित आहे. म्हणजे पूर्वी असे म्हणायचे की कसा असावा शिक्षक, तर तो जॅक फॉर ऑल ना, असं काही मास्टर ऑफ आर्ट पण मास्टर ऑफ नन. मग काही दिवसांनी अशी परिस्थिती आली की मास्टर ऑफ वन पाहिजे, जॅक ऑफ ऑल पाहिजे पण मास्टर ऑफ वन तरी पाहिजे. आणि आता असं झालं आहे की ते जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ ऑल असा असावा. आता या दोन्ही सगळ्या ह्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. म्हणजे मराठी साहित्याचा लसावी काढायचा असेल तर तो कसा काढायचा, तर त्याचे वेगवेगळे लसावी निघतील, एकाच ठिकाणी निघणार नाही. म्हणून इथंही मतमतांतर आपोआप येतात. त्यामुळे मिलिंदरावांच्या मी त्यांचं वाचन करत असतो, पण मी प्रत्येक गोष्टीला सहमत आहे असंच नाही. पण अभिजाततेचा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे की आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे गैरसमज पसरलेले आहेत की चला मग आता मराठी शाळा सक्षम होतील, त्या अभिजात भाषेच्या दर्जामुळे काही होणार नाही. मराठी ग्रंथालयांना अनुदान मिळेल असलं काही होणार नाही. सगळ्या विद्यापीठात मराठी शिकवण्याची सोय होईल असलं काही होणार नाही. कारण तो दर्जा मिळाला आहे तो जुन्या मराठीला मिळालेला आहे. ही आपली मराठी ज्या काळात अस्तित्वात आली असं आज आपण मानतो. मी भाषा आणि जीवन नावाच्या नियतकालिकाचा संपादक आहे. आम्ही एक विशेषांक काढला आहे 2024मध्ये. म्हणजे माधव जुलियन यांनी मराठी असे आमुची माय बोली जरी आज ती राजभाषा नसे अशी खंत व्यक्त केली होती. आता तर सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे शासनाचं, कारण महाराष्ट्र शासनाने 3 आणि केंद्र सरकारने 1 निर्णय घेऊन या 2024मध्ये मराठी भाषेला भेट दिली आहे. मराठी भाषेचं धोरण जाहीर केलं आहे, सांस्कृतिक धोरण जाहीर केलं आहे, त्यामध्ये सुद्धा भाषेचा संदर्भ आहे. मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ तयार केलं आहे हे महाराष्ट्र शासनाने, आणि केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आता या पार्श्वभूमीवर आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. इथं जे सगळ्यांनी जे व्यक्त केलं आहे या प्रत्येकाची आणि त्या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी जास्त वाढली आहे. आणि मग जी अभिजात भाषा आहे, आता मी सहज आमच्या मराठीच्या विद्यार्थ्यांना मी जरा कधी कधी खेचायची इच्छा होते, त्यामुळे मी त्यांना सांगतो तुम्ही मराठी शिकताय ना, मला याचा अर्थ सांगा. अवलंबीय मान परमुहिये ऐतस माणिणी पियस्स पुट्ट पुलऊ गमो तुह कहे सम्मुही ठई ही सांग. हे मराठी आहे. अहो, अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण जे पुरावे दिलेत, गाथा सप्तशतीतली ही एक गाथा आहे. याचा एका शब्दाचा अर्थ सांगावा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवावं अशी स्थिती आहे. मग ज्या मराठीचं आपण पूर्वरूप आहोत, जी मराठी आपलं पूर्वरूप आहे असं आपण सांगतोय, ती समजून घेण्यासाठी आपल्याला परत संस्कृतचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या विद्यार्थ्यांना भरपूर संधी मिळणार आहेत. पण त्या मराठी, प्राकृत आणि संस्कृत या तिन्हीचं व्याकरण त्यांनी चांगलं शिकलं तर खूप संधी मिळणार आहे. त्यामुळं मग पुस्तक तयार होईल, वेगवेगळं संशोधन तयार होईल. साधे म्हणजे अजून हा अंक जे वाचतील त्यांना कळेल, सिद्धम धेनुकाकडे वायवस असं प्राकृतमधलं आहे. मग सिद्धम धेनुकाकटे वास्तव्यस्य असं त्याचं संस्कृत रूपांतर केलं की आपल्याला त्याचा मराठी अर्थ कळायला लागतो. सिद्धी असो, धेनुकाकट इथे वास्तव्य करणारं, करणारी, करणारा असं काहीतरी पुढं असावं. आता हे काय आहे तर भाषेचं रूप कसं बदलत गेलंय.
इसवी सन 300-400 शतकामधली मराठी, ज्ञानेश्वरकालीन म्हटलं तर 1290 मराठी, आणि आज आपण म्हणतोय ती मराठी, यामध्ये किती फरक पडला आहे. हा फरक अभ्यासणं, या फरक अभ्यासल्यानंतर हे जे सगळं जुनं मराठी आहे ते अभ्यासणं, त्याच्यावर प्रकाशनं करणं, आपल्या संस्कृतीचा पुन्हा एकदा नव्याने शोध घेणं, हे सगळं यात घडणार आहे. तमिळ भाषेने आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे साधारणपणे 200 कोटी रुपये निधी मिळवला आहे. 2004 साली तमिळ अभिजात झाली. हे जे आकडे फेकले जातात ना 200 कोटी 300 कोटी, मी त्या राज्य मराठी विकास संस्थेचा संचालक होतो. 2 कोटी रुपये संस्थेचं बजेट होतं, ते आम्ही 8 कोटी नेलं. त्या 8 कोटी खर्च करताना फेस आला तोंडाला, होत नाहीत खर्च. कारण हे बांधकाम करण्यासारखं नाही, एका दिवसात रस्ता तयार केला त्याला खर्च होतो भौतिक गोष्टींना. अभौतिक गोष्टींना एवढे खर्च करता येत नाहीत. एका माणसाला तुम्ही 50,000 रुपये पगार द्या आणि असलं त्याच्यासमोर ठेवलं ना, याचा अभ्यास करणे लिही, त्याच्या तोंडाला फेस यायला लागतो. हे अभ्यास करण्याचं काम आहे. येतच पैसे सहज खर्च होत नाहीत. त्या 200-300 कोटी रुपये मिळणार नाहीत, मिळतील 25-30 वर्षात मिळतील. तेवढे प्रकल्प मराठी माणसांनी दिले पाहिजेत. जर असे प्रकल्प दिले तर अभिजात मराठीचा जो दर्जा मिळालेला आहे, मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ झालेलं आहे, भाषा धोरणातले जे मुद्दे आहेत, या सगळ्यांमध्ये मराठी माणसांना संधी येतात, मराठी शिकणाऱ्यांना. पण या संधी भरपूर अभ्यास केला तर आहेत. आणि मराठीचा शिक्षक म्हणून म्हणजे एक विरोधाभास आहे खूप. मी MA केलं 1996 साली, तेव्हा मला असं वाटलं होतं मराठी व्याकरण अभ्यासाला असेल, पण आमच्या अभ्यासक्रमात व्याकरण नव्हतं. वैकल्पिक विषय म्हणून होता अस्तित्वात, तो कोणीच घ्यायचं नाही वैकल्पिक असल्यामुळे, दुसराच घ्यायचे. का नाही तर व्याकरण अवघड जातं मुलांना, आणि अवघड झालं तर मुलं मराठीला येणार नाहीत असं म्हणून व्याकरण काढून टाकलं अभ्यासातनं. मग आमचीच मुलं शाळेत शिक्षक होतात, ते भेटायला येतात, सर तुम्ही व्याकरण शिकवलंच नाही, आता आम्हाला व्याकरण शिकवायचं शाळेत. किती मोठ्या विरोधाभासात अडकलो आहेत आपण. आणि आता तर केवळ मराठीचंच नाही तर प्राकृत आणि संस्कृतचे व्याकरण शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळं मग त्यासाठी AIचा आश्रय घेऊन हे जे भावार्थसारखे उपक्रम घडतात, या आश्रयांच्या आधारे मराठी भाषेची वेगवेगळी रूपं, वेगवेगळ्या गरजा समाजापर्यंत पोहोचवणं, जी निर्मिती होईल ती दर्जेदार राखणं. स्वानंदजी म्हणाले तसं उपसंपादकांच्या डोलक्यात तिथं उपयोगी नाहीत. आणि त्या पद्धतीने पुढं गेलो तर मराठी अभिजात भाषा आहे आणि ती सगळेजण वापरत आहेत, आणि त्यातनं सगळ्या भाषिक गरजा, सामाजिक गरजा, बौद्धिक गरजा पूर्ण होत आहेत. अशा भाषेच्या रूपाकडे जाईल असं मला वाटतं. धन्यवाद. मला वाटतं आज जे कोण ज्येष्ठ लेखक उपस्थित असतील किंवा आपली तरुण पिढी असेल, अगदी शाळेत जाणाऱ्या मुली आणि मुलंही मला इथे दिसतात, प्रत्येकाला या अभिजात दर्जाच्या अनुषंगाने भाषेसाठी काय प्रयत्न व्हायला हवेत आणि प्रत्येकाच्या आपल्या वैयक्तिक पातळीवरतीच कसे व्हायला हवेत किंवा त्याचं एक विचारांचं बीज इथं रोवलं गेलं आहे असं मी म्हणते. ते आणखीन फोफावू दे आणि आपल्याला सगळ्यांना याच्यातनं प्रेरणा मिळू दे की आपण आपल्या भाषेसाठी काही ना काही प्रयत्न करत राहू, चांगलं बोलू, वाचू, लिहू असं म्हणून या सत्राचा समारोप झाला असं मी जाहीर करते. आणि आपण ज्याची वाट बघतोय की नुक्कडच्या कथाविश्व मधल्या कथांचं बक्षीस वितरण समारंभ तो लवकरच सुरू होईल, आणि त्यासाठी सगळ्या मान्यवरांचे मी आभार व्यक्त करते आणि हे सत्र संपलं असं जाहीर करते. धन्यवाद.